इकडे बघा, समोरच्या टायरच्या पाठीमागं त्याला लावायचे लॉक आहेत 2, पाठीमागच्या टायरच्या पुढं 2, समोरच्या टायरच्या पाठीमागच्या टायराच्या पुढं बघून घ्या. हां असं आहे का? ठीक आहे. आता याला लावायचा कसा? पहिल्यांदा गाडी आपली बाजूला लावायचं व्यवस्थित, हँडब्रेक लावायचा. लयच गर्दी असेल, लयच गाड्यांचं रेदळ असेल तर पार्किंग लाईट चालू ठेवा हवं तर, किंवा पाठीमागं एक ट्रायंगल म्हणून गाडीमध्ये तर रेड कलरचं ते सुद्धा तुम्ही लावू शकता. ठीक आहे. आता हा काय लावायचं कसं याला? हा बघा, ही जी बाजू आहे ही बाजू आपल्याला बाहेर काढायची असते, बोर्ड फिरवायचा आहे आणि याच्यामध्ये लॉक बसला पाहिजे. पण ते लावायचं कुठेही लावायचं नाही. या बाजूत इकडचा टायर पंक्चर झाला म्हणून तुम्ही इकडे लावसाल, बॉडी डॅमेज होणार याचं. तर याच्या लॉकमध्ये आपल्याला प्रॉपर बसवायचं आहे. ठीक आहे. थोडंसं पुढं इथं बघा, इथं याला लावायचं आहे, इथं लॉक, इथं याचं लॉक आहे. खालून बघा, खालून लक्षात येईल तुमच्या इथे, इथं खालीच बघावं लागेल तुम्हाला. पण सांगायला बघा इथं मॅडम हात लावा. हा का हेच हां आहे का? खाली फोटो काढा त्याचा एखादा, दाखवू मी तर खाल्ला एखादा फोटो दाखव. मला कसं कळेल मॅडम? नाही त्या काढतात. तुम्हाला समोरचा कॅमेरा चालू करून दाखवा. हां कॅमेरामध्ये बघा, कारण असं नाही समजलं. एक मिनिट. आता मॅडम तुमचा कॅमेरा काढा बाहेर, ते मोबाईल इकडे बघा. आता हे बघा, हे लॉक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला हे बसलं पाहिजे. कळलं का? हां हे बघा ना, इथं ती पट्टी ना, हे पट्टी दिसलं का? आहे का? तुम्ही इकडे तिकडे कुठे लाव, याचा जे होणारा विषय आहे याचं काय तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही, मेसेज येणार नाही. डायरेक्ट खेळा कुठला, डायरेक्ट टायर ट्यूबलेस जरी असला, नायट्रोजन जरी असला तरी कुठलाही असू द्या, मग नाही का डायरेक्ट हे होणार. हां त्याला आपण सेट करू पहिला इथं जॅकला. गाडीवर उचलली जाते ना, तुम्ही जसं जसं फिरवताय तसं. सगळे माहिती घ्या जरा, पटपट पटपट स्टेपनी चेंज करायची. मला भूक लागली. तुम्ही ब्रेकफास्ट नाही केलाय? कुठलं काय, सकाळपासून वेळच नाही भेटला. तिसरं सेशन असेल. हां म्हणजे गाडी आता त्या जॅकवर आली आहे. जॅकवर लावली आता आपण, पण पूर्ण उचलायचं नाही, फक्त सेट करायचं आपल्याला. आता हे बोल्ट काढून घ्यायचे पहिले, ते खाचेमध्ये घातलं आणि मग लॉक केलं ना. हां सेट करून ठेवलं, प्रॉपर सेट केला, थोडासा टाईट केला म्हणजे निघू नये म्हणून. झालं का? हां तेच मी वाट बघतोय कधी म्हणताय पुढचं सांगा. आता इकडे, आता इकडे बघा, हे स्पॅनर आहेत 2. ओके, एक ॲडजस्ट असतो आणि एक खोलायचा असतो, ते जॅक सोबत असतात. याला एक पाऊच असतो का, पिशवी असते याला एक. जरा हे पकडा हातात होतं मॅडम. इकडे बघा, हा लावताना विरुद्ध खोलायचे, इकडचा लावला. आता लेडीजला थोडंसं ताकदीमुळे प्रॉब्लेम येणार, पण त्यांना कसं खोलायचं, असं पायाने जरा जोर लावून लागणार नाही अशी काळजी घेऊन असं खाली करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या इकडचा काढायचा, हा त्याला पण असंच खोलायचा. हे बघा असा, हा झाला. त्याच्यानंतर हा लगेच खुलतो का एकदम? असा लगेच हां काढत राहायचं. थोडं लूज करा, अँटी क्लॉकवाईज होते. हे मला बोलते. ओके, हे लूज झालं. आता आपण जॅक वरती घेऊ. कुठे दुसरं हां ते सेट करायचं याच्यामध्ये. असं लावलं बरोबर, असं वरती फिरवत राहायचं. गाडी वर चालली असं प्रकारे फिरवत जायचं. ओके हां चला, मला येते, तुम्हाला करायचं आहे का? करून दाखवू एका मिनिटात. फिरवा मग त्याला त्यावरती पटापटा पटापटा. सगळ्याला जे असते, सगळ्याला थोडं 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 वरती घेते. टायर वरती उचलला पाहिजे, 2-3 फूट बाहेर काढता आला पाहिजे आपल्याला. बरोबर आहे ना सर? चालू झालं ना. ते वरती ते पकडून
फोन आला केला काढू का? होतंय का पण तुम्ही केलंय? नाही करायचं. सगळी गाडी खोलली. ग्रुपला नाही हो. खाली होतंय ना? हो खाली होतंय. होतंय का? ते थोडंसं आपल्याला हा थोडं असं कंटिन्यू केलं ना मग ते थोडं वाटतं आपल्याला हो आणि खाली. कधी फास्ट हो. फिरवलं की जाणार. हे. आता हे बघा टायर फिरते तरी तर काय ऑप्शन करायचं. हे टायर फिरायला लागला इथं काय करायचं आपण फर्स्ट गिअरमध्ये गाडी टाकायची. हँडब्रेक तर ऑलरेडी लावलेला आहे. हँडब्रेकचा त्याचा काही संबंध नाही. फर्स्ट गिअरमध्ये गाडी टाकायची गिअरमध्ये बरं का. टाका गिअरमध्ये गाडी मग पहिल्या टाका गिअर कुठलाही टाका पहिला. दरवाजा उघडून हा बसला तर बस झाला बघा. आता फिरत नाही. आता मग हे बाहेर काढायचे की कॉलरची बाजू सगळे काढून घ्यायचे बोल्ट. आणि ऑटोमॅटिकमध्ये ऑटोमॅटिक मध्ये तर पार्किंग ऑलरेडी काय टाकलेले असते म्हणजे जातच की होय. त्याच्यानंतर असं येतं पाय लावायचं. हाताला बोल्ट काढून घ्यायचे व्यवस्थित. हा फर्स्ट गिअरमध्ये टाकलं फिरणार नाही ना टायर. टायर फिरणार नाही म्हणून. बोल्ट काढताना पाय फिरत कॉलरची बाजू आतमध्ये ठेवायचं. असं टायर लावायचं नाही. हा कॉलरची बाजू आतमध्ये ठेवायची विरुद्ध काढायची. ओके समजा न्यूट्रलवर गाडी असेल तर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज तसंच टायर नाही फिरणार. न्यूट्रलला फिरणार काय आहे, हा असं पकडायचं असेल गुडघ्याचं जरा बॅलन्स ठेवून बघा. हां पाय पायावर मॅडम खाली ठेवणार. सर ह्याच्यामध्ये आपले गाडी म्हणजे खराब रस्ता असेल किंवा स्पीड ब्रेकर असेल तर याच्यावर अशी जाते वर्किंग करत चालते. शक्यतो स्पीड ब्रेकरवरती ब्रेक लावायचा नाही सगळ्यांनी. स्पीड ब्रेकरच्या अगोदरच ब्रेक घ्यायचा नाहीतर मग हायशी जाऊ द्यायचं काय प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही स्पीड ब्रेकरवर जाऊन ब्रेक लावायला जाताना तेव्हा अजून वजन पडतं त्याच्यावरती. इंजनचा बी बोजा पडतो मग जास्तच प्रेशर त्याच्यावरती येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे ब्रेक आहे. ओके ब्रेक पॅड. ठीक आहे. म्हणजे डिस्क आहे. डिस्क म्हणजे जेव्हा तुम्ही ब्रेक लावता तेव्हा इथून ऑइल इथं पास होतं. जे मगाशी तुम्हाला सांगितलं मी ब्रेक ऑइल बघा एवढ्या फास्टमध्ये इथं येतं आणि मग ब्रेक लागतो. तर हे ब्रेक पॅड कमीत कमी 5,500-6,000 हजाराच्या आसपास जशी तुमची गाडी आहे. म्हणजे ब्रेक ऑइल असून सुद्धा ब्रेक जर लागत नसेल तर समजायचं हे खराब झाले. ठीक आहे. म्हणजे ते जाणवायला पाहिजे आपल्याला. ब्रेक जर जोरात दाबून बी लागणं झालं तर ठीक आहे. त्याच्यानंतर हे स्पीड मीटरचं आहे तुमच्या कितीच्या स्पीडनं गाडी पळते बाबा. हे वायर 20, 40, 50, 60, 150, 200, 500 आता तुम्ही कितीच्या स्पीडनं चालवताय त्याच्यावर डिपेंड. कोणते विमानच चालत. त्याच्यानंतर हे स्टेअरिंग रॉड आहे आपला. 1.5 राऊंड इकडं 1.5 राऊंड तिकडे नाही का. जे काही नाही करता आलं तर कमीत कमी हे तरी एवढं कराल अशी माझी गॅरंटी आहे. कारण स्टेपनी वगैरे जात तरी तुम्हाला करता आलं पाहिजे. आता आपण एवढं मेहनतीने गाडी शिकतोय म्हटल्यानंतर हे कोणावरही डिपेंड राहायचं नाही. स्वतःचं स्वतः करायचं आणि येतं केल्यावर प्रयत्न येतं नाही असं काहीच नाही आहे. ओके. त्याच्यानंतर लावून टाकू आपण. हां ब्रेक नाही ऑइल नसलं तरी पण ब्रेक लागतो मॅडम. पण असा कर्कश असं म्हणजे पावसाळ्यामध्ये कसं लाईनर आवाज करतात. हां ब्रेक फेल व्हायचं कारण काय होतं हे झिजून घासून याची जर कॅपॅसिटी संपली त्याची हे जे ब्रेक पॅडची तर हे लागणार कसं ब्रेक. हे प्लेट टच कसं होणारच नाही. झिजून जातं कोण इथं हात लावण्याकडे. हे बघा येत असं हे बघा हे एक गरवा असा घासून पूर्ण बारीक होतो. किती लाईफ आहे याची लाईफ म्हणजे काय साधारणपणे चालतात ब्रेक पड 8,000, 9,000, 10,000 असं चालतात ना. किलोमीटरवर म्हणजे शक्यतो नाही चालतात असे 15,000 बी काय चालतात. पण सर जेव्हा आपण ब्रेक दाबतो तेव्हा लागतच म्हणजे कमी प्रमाणात लागत असेल तर चेंज करून घेतलेलं बरं ना. फेल होईल पण कशाला वाट बघायचं एवढं कुठाने होईपर्यंत मला तेच म्हणतोय मी. वाटलं तर करून घ्यायचं लगेच. डायरेक्ट होत नाही ना.
डायरेक्ट नाही जाणवतं मॅडम आपल्याला आधी तसं आधी कळतं. कळतं आपल्याला. तुम्ही जर बघा आता बऱ्याचदा तर तुम्ही ब्रेक तर असं शक्यतो बघा असं उचलून ब्रेक लावायला जायचं नाही, फक्त ब्रेक नॉर्मल अंगठ्याने टच झाला पाहिजे नाही का. इंडिकेटर आपले येतात तेवढं सांगा. आणि त्याला पण नाही मिळणार. इथे टाकू तुम्ही माझे फोटो काढले चला. चुकीचं घेतला आहे ते याच्यात fix करा. हे नाही साहेब. हे ना हे. हे बघा लाईट म्हणजे इंडिकेशन आपण ऑन करतो ना बाहेर होतं त्यावेळेस वरती नाही नाही दीदी आत बॅटरी आहे ते इंजन पूर्ण दाखवते येलो कलरमध्ये. याच्या काळचा हँड ब्रेक आहे आणि इकडं स्टेअरिंग लॉक आहे. त्याला गाडी बंद असल्यामुळे इकडे सीट बेल्ट आहे आणि हा दरवाजा ओपन आहे आणि इकडे पेट्रोलचं इंडिकेशन आहे. ओके आता याच्यामध्ये फक्त जेव्हा आपण गाडीचं इंजिन स्टार्ट करणार आहोत तेव्हा फक्त क्लिअर दोनच गोष्टी राहायला पाहिजे, एक तर सीट बेल्ट आणि हँड ब्रेक. बाकी सगळं गेलं की सांगायचं आपल्या गाडीचं इंजिन होतं. ठीक आहे तरी उद्या एकदा सांगेल तुम्हाला मी परत लाईव्ह